संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून दो पाऊस पडत असून अतिवृष्टीच नाही तर ढगफुटी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली आहे। त्यात लोणार, सिंदखेडराजा, लोणार, मेकर, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं। आज सकाळी बुलढाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा, मड, गुम्मी, जणून या भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पैनगंगा नदी ही पूर्ण भरून वाहत असताना दोन्ही साईडच्या शेताकडे 500-500 मीटरचा पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी आहे। शेतातलं पीक सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर वाहून तर गेलंच, पण जमीनही पूर्ण खडून गेली। म्हणजे अक्षरशः शेतामध्ये माती सुद्धा राहिली नाही। हा जगाचा पोशिंदा खऱ्या अर्थाने एवढ्या अडचणीत असताना या सरकारने या शेतकऱ्याला, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली पाहिजे। संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळ, ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ताबडतोब पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलं। येणाऱ्या 25 तारखेला या ठिकाणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री योगायोगाने या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि 25 तारखेला डीपीटीसी घेण्यासाठी ते या ठिकाणी येऊन राहिलेत। माझी अशी त्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की आपण आज राज्य शासनाकडे तात्काळ याची मागणी करून या बुलढाणा जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जाहीर करावी। आणि ओला दुष्काळ जर जाहीर आपण नाही केला तर बुलढाणा जिल्ह्याच्या येणाऱ्या 25 तारखेच्या मीटिंगला आपण येऊ नाही। आणि जर आपण या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांना कुठलीही जर ठोस हमी या ठिकाणी दिली नाही किंवा शेतकऱ्यांना या ठिकाणी जर दिलासा मिळाला नाही तर येणारी 25 तारखेची डीपीटीसीची मीटिंग आम्ही होऊ देणार नाही। या ठिकाणी आमचा त्यांना इशारा आहे। पालकमंत्र्यांना आम्ही जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही। आपल्या या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो सरकारला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।